नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड मार्केट स्ट्रक्चर अँड वेलफेअर इकॉनॉमिक्स 2024 पॅटर्न ॲज पर NEP 2020 4 क्रेडिटसाठी असणारा हा विषय, कंपल्सरी असणारा हा विषय आणि या विषयाचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सेमिस्टर आहे सेकंड। विद्यार्थी मित्रांनो 70 मार्काचा हा पेपर असेल। सेमिस्टर एंड एक्झामिनेशन, ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन इज 3 आवर्स, 3 तासाचा हा पेपर असेल। विद्यार्थी मित्रांनो इन्स्ट्रक्शन मध्ये आपण बघूयात। क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड 6 आर कंपल्सरी। प्रश्न पहिला आणि प्रश्न 6वा हा कंपल्सरी असेल। अटेम्प्ट एनी 3 क्वेश्चन्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 to 5। प्रश्न नंबर 2 ते 5 मधील कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत। प्रश्न पहिला आहे फिल इन द ब्लँक्स। विद्यार्थी मित्रांनो रिकाम्या जागा भरा हा प्रश्न 6 मार्कासाठी आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड आहे विद्यार्थी मित्रांनो थेरी क्वेश्चन ऑन युनिट फर्स्ट। युनिट नंबर फर्स्ट वर हा थेरी क्वेश्चन असेल, 18 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जाईल। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 असेल थेरी क्वेश्चन ऑन युनिट सेकंड। युनिट सेकंड वर हा थेरी क्वेश्चन विचारला जाईल, 18 मार्कासाठी असेल। क्वेश्चन नंबर 4 थेरी क्वेश्चन ऑन युनिट 3। मित्रांनो युनिट 3 वर हा चौथा प्रश्न विचारला जाईल, 18 मार्कांसाठी असेल। यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे थेरी क्वेश्चन ऑन युनिट 4। प्रश्न नंबर 5 हा युनिट नंबर 4 वर विचारला जाईल। विद्यार्थी मित्रांनो 18 मार्कासाठी हा प्रश्न असेल। आणि सर्वात शेवटी राईट शॉर्ट नोट्स ऑन ऑल युनिट्स। आपल्याला शॉर्ट नोट विचारल्या जातील एनी 2 आउट ऑफ 4। 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट सोडवायचे आहेत आणि त्या शॉर्ट नोट्स असतील विद्यार्थी मित्रांनो 10 मार्कांसाठी। एकूण 70 मार्काचा हा पेपर आहे। विद्यार्थी मित्रांनो 40% पासिंग आहे, म्हणजे कमीत कमी 28 मार्क हे पडायलाच हवेत, म्हणजे तुम्ही पास होताल। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण हा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट बघितला। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।